शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती जाणार होते, मात्र काही कारणास्तव त्यांचा दौरा पुढे ढकलला गेल्याची माहिती मिळते. मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूरचा दौरा करणार. आमदार बबन शिंदे यांच्या साखर कारखान्याच्या कार्यक्रमात हजर राहणार. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव. आरक्षणाबाबत वैयक्तिक भूमिका काय, आंदोलकांचा सवाल. तर कोणत्याही समाजाला धक्का न लावता आरक्षण दिलं जाईल ही सरकारची भूमिका असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. आरक्षण देताना दुसऱ्या प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार असेल तर आरक्षण देणं शक्य नाही. अजित पवारांचं मोठं विधान. मागणी करणाऱ्यांना मागणी करावी, पण जो राज्य चालवतो तो असा निर्णय कसा घेऊ शकतो, अजित पवारांचा प्रश्न. 24 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध. कधी कुणाला खोटं आश्वासन दिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मेळावा आझाद मैदानात. आमचा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा मेळावा. वारसा हा विचारांचा असावा लागतो. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र. तर शिंदे गटाला मेळावा घेण्याचा अधिकार आहे, त्यांनी त्यांची ताकद दाखवावी. शिवसेनेची खरी ताकद आम्ही दाखवू. ताकदच बघायची असेल तर निवडणुका घ्या. अनिल परब यांचं शिंदे गटाला आव्हान. उपोषण सोडताना जरांगे पाटील आणि सरकारमध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे आरक्षण मिळायला हवं. मराठा गरीब समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे उपोषणाला बसलेले असताना झालेल्या लाठीचार्जच्या वेळेला राज ठाकरेंनी येऊन फक्त राजकीय स्टंटबाजी केली. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलतो म्हणत ते बोललेच नाहीत. रिपाईचे नेते सचिन खरात यांचा आरोप. धनगर आरक्षणासाठी 11 डिसेंबरला नागपूरमध्ये विधान भवनाला घेराव घालणार. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सरकारला इशारा. गोपीचंद पडळकर यांच्याकडनं हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती संघटनेची घोषणा. संघटना मेंढपाळ समाजासाठी काम करणार. पडळकरांची माहिती. गोपीचंद पडळकरांचा पवारांवरती पुन्हा हल्लाबोल. धनगर यात्रेविरोधात लबाड लांडग्यानं विष पेरलं तर मराठा आरक्षणालाही विरोध केला. पडळकरांची नाव न घेता टीका. पुतण्या फुटला, मात्र लबाड लांडग्याची पिलावळ छगन भुजबळांच्या मागे लागली. आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवरती बोचरी टीका. आम्ही तुरुंगात जाऊ पण भाजपत जाणार नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. काँग्रेसमध्ये फूट पडणार यासाठी मुहूर्त सांगितला जातो, मात्र आम्ही महाराष्ट्रात काँग्रेस फुटू दिली नाही. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. आगामी काळात महाराष्ट्रात भाजपचे 1-2 आमदारच निवडून येतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा टोला. तर हिंदूंच्या नावानं सत्तेत आलेले आता सांगतात की रावणाचं दहन करायचं नाही. पटोलेंची टीका. सांगली जिल्ह्यामधल्या खानापूर तालुक्यातील हिंगणादेवीतील ग्रामस्थांचा सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गाव बंदीचा निर्णय. राजकीय नेत्यांना बंदी घालणारं जिल्ह्यातलं हे पहिलंच गाव आहे. तर नाशिकच्या येवलामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदीची परिस्थिती. येवल्यातल्या देवरगाव आणि कातरणी इथे कार्यकर्त्यांनी केली फलकबाजी. मराठा आरक्षण मिळेपर्यंत परभणीच्या कान्हे गावात सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेशबंदी. गावकऱ्यांच्या बैठकीत एकमुखानं निर्णय. बीडच्या सौदाना गावामध्ये नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. आरक्षणाविरोधात मराठा समाज बांधव आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संदीपान भुमरेंच्या होर्डिंगला आग लावली. पैठणच्या तोंडली गावातली घटना. मराठा आरक्षण मिळेपर्यंत मंत्र्यांना गावात बंदीची घोषणा. बॉलिवूड अभिनेत्यांसह अनेक मराठी अभिनेत्यांकडनं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत मायदेशी आणण्याबाबत केलेल्या कराराविषयी कृतज्ञता म्हणून जॅकी श्रॉफ आणि महेश कोठारेंनी घेतली मुनगंटीवारांची भेट. ड्रग माफिया ललित पाटीलची कोठडी आज संपते. त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल आणि पोलिसांकडनं वाढीव कोठडीची मागणी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांना आर्थिक गुन्हे शाखेकडनं समन्स. 500 कोटींच्या कथित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी हे समन्स आहे. आज चौकशीसाठी पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश आहेत. मुंबई पुण्यासह राज्यातल्या अनेक शहरातली हवा गुणवत्ता खालावली. गेल्या 24 तासात राज्यातल्या अनेक शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीमधनं मॉडरेट श्रेणीमध्ये. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी. पुणे अहमदाबाद DRIची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई. 250 कोटींचा ड्रग जप्त.
40 किलो कोकेन आणि 32 लाख रुपयांची रोख रक्कम आरोपीच्या घरात सापडली. मुंबईच्या शिवाजी पार्क इथे होणाऱ्या दसरा मेळाव्याची ठाकरे गटाकडून जोरदार तयारी. स्टेजची उभारणी पूर्ण. अंदाजे 1 लाख शिवसैनिकांसाठी आसनाची व्यवस्था. पार्किंगचंही दादर परिसरात नियोजन. नांदेडमध्ये अत्यल्प पावसानं कापसाचं उत्पादन घटलं. कापसावरती लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापसाची फुलं आणि बोंड वाळून जाऊ लागली आहेत. शेतकऱ्यांसमोर मात्र मोठं संकट उद्भवलेलं आहे. नंदुरबारच्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरती कोळी समाजाकडून रास्ता रोको. कोळी समाजाला आदिवासी समाजात आरक्षण देण्याची मागणी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिल्यावरती आंदोलनकर्त्यांची माहिती. बुलढाण्याच्या पिंपळगाव सराई गावातील अग्निवीर जवान अक्षय गवते यांना वीरमरण. सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण. शहीद जवान अक्षय गवते यांना केंद्रीय वित्तमंत्री भागवत कराड यांच्याकडनं छत्रपती संभाजीनगरमध्ये आदरांजली अर्पित. पोलीस आयुक्तांनीही आदरांजली वाहिली. धनगर आरक्षणासाठी जतच्या आबाचीवाडीमध्ये बिरुदेव खर्जेंची आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये धनगर आरक्षण मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याचा उल्लेख. नांदेडच्या नायगावमध्ये मराठा आरक्षणासाठी 16 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचं चिठ्ठीत नमूद. नांदेड जिल्ह्यातील 16 वर्षीय मुलाच्या आत्महत्येनंतर मराठा समाज आक्रमक. ठिय्या आंदोलन करत केली घोषणाबाजी. आजपासून साईबाबांच्या 4 दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ. मंदिर परिसरात साकारलेल्या राम मंदिराचा देखावा भक्तांसाठी ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू. नवरात्रोत्सवाच्या 8व्या मेळ्याला रुक्मिणी मातेची दुर्गादेवी पोशाखात पूजा तर विठुराय सजला पारंपरिक दागिन्यात. नवरात्रोत्सवाच्या 8व्या माळेला कोल्हापूरच्या अंबाबाईची महिषासूर मर्दिनी देवीच्या रूपात पूजा. देवीचं रूप अनुभवण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी. करवीर निवासिनी आई अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा संपन्न. नगर प्रदक्षिणेच्या मार्गावरती आकर्षक रांगोळ्या घालत देवीचं स्वागत. कोल्हापूरमधल्या एका कलाकारानं सुपारीवरती साकारलं महालक्ष्मी, तुळजाभवानी, सप्तशृंगी आणि रेणुका मातेचं चित्र. नवरात्रोत्सवानिमित्त सादर केली अनोखी कला. ठाण्यातल्या टेंभी नाक्याच्या देवीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सहकुटुंब दर्शन. अष्टमी निमित्त केली पूजा आणि आरती. ठाण्यातल्या माझीवडा इथे दुर्गोत्सवाचं आयोजन. दुर्गोत्सवामध्ये विविध कार्यक्रमही आयोजित. अभिनेता प्रसाद ओकनं धर्मवीर आनंद दिघे यांच्या वेशभूषेत टेंभी नाक्यावरच्या देवीचं दर्शन घेतलं. धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटातले कलाकारही यावेळी उपस्थित होते. राज्यपाल रमेश बैस यांची मुंबईतल्या रामकृष्ण मठ आणि मिशनतर्फे आयोजित दुर्गा पूजा उत्सवाला भेट. वरळी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचं अमृत महोत्सवी वर्ष. देवीसाठी खास महालाची सजावट. मूर्तिकार उदय खातूंनी साकारली मूर्ती. अमृत महोत्सवानिमित्त 9 दिवस आरोग्य शिबिर, शैक्षणिक शिष्यवृत्ती, साई भजन आणि गोंधळासारखी कार्यक्रम. गिरगावच्या पिंपळवाडीमधल्या नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाचं यंदाचं 31वं वर्ष. गतिमंदांसाठी खास गरबा दांडियाचं आयोजन. मुंबईतल्या ओशिवरा परिसरात मनसेच्या नवरात्रोत्सवाला सरचिटणीस शालिनी ठाकरे यांची उपस्थिती. शालिनी ठाकरेंनी घेतलं देवीचं दर्शन. नवरात्रोत्सवानिमित्त नाशिकमधल्या कालिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर उजळून गेला. माहूरगडावरच्या श्री रेणुका देवीच्या गाभाऱ्याला चांदीचा मुलामा. नागपूरचे उद्योगपती नरेंद्र खोटेंकडनं 138 किलो चांदी देवीचरणी अर्पण. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं लातूर शहरातल्या गंजगोलाईत रोषणाई. जगदंबा देवी मंदिरात भक्तांची मोठी गर्दी. अकोला जिल्ह्यामधल्या रुद्रायणी देवीच्या मंदिराला आकर्षक रोषणाई. माझाच्या प्रेक्षकांसाठी मंदिर परिसराची सजावट ड्रोनच्या नजरेतनं. परभणीच्या महाकाली शिवशक्ती पीठात अष्टमीचा उत्साह. महाकाली माता चरणी कमळाच्या फुलांची सजावट. महाकाली मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. नवरात्रोत्सवानिमित्त यवतमाळच्या पुसदमध्ये संकटमोचन दुर्गा मंडळानं साकारला चांद्रयान 3चा देखावा. देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. मंत्री दीपक केसरकर यवतमाळच्या माहूरगडावर. रेणुका मातेचं घेतलं दर्शन. एबीपी माझाच्या बातमीनंतर पुरातत्व खात्याला जाग. सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मस्थळाची पुरातत्व खात्याकडून साफसफाई. जिजाऊंच्या जन्मस्थळाची झाली होती दुरवस्था. नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीवर 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची जय्यत तयारी.
दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव दर्शनासाठी दाखल. बीडच्या सावरगाव घाट इथे पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याची उत्सुकता. राज्यामध्ये रावण दहनाच्या प्रथेवरती बंदी आणावी. आमदार अमोल मिटकरींची सरकारकडे मागणी. तर आगामी हिवाळी अधिवेशनात याविषयी आवाज उठवणार मिटकरींची माहिती. नाशिकच्या मनमाड बाजार समितीत झेंडूच्या फुलाला प्रति किलो 10 ते 15 रुपयांचा भाव. कवडीमोल दरामुळे शेतकरी हवालदिल. अमरावती पुणे रेल्वे सेवा सुरू होणार. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती. अमरावती पुणे रेल्वे सेवा सुरू झाल्यास हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल. इस्रायल आणि हमास युद्धाचे पुण्यात पडसाद. पुण्यामध्ये रस्त्यावरती चिकटवले इस्रायलच्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृतीचे स्टिकर्स. 6 आरोपींच्या विरोधात पुण्यातल्या 4 पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद. मूर्तिजापूरचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे आणि ठाकरे गटाचे रुद्राक्ष राठोड यांच्यामध्ये वाद. रस्त्याच्या कामावरनं हा वाद झाल्याची माहिती आहे. पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमध्ये लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक आणि वकिलाला अटक. तक्रारदाराकडनं 20,000ची लाच घेताना अटक. लाचलुचपत खात्याची कारवाई. शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कारवाई करू. आमदार संजय गायकवाडांची माहिती. तर सोयाबीनला अत्यल्प भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी काही दिवस सोयाबीन विक्रीला काढू नये. गायकवाड यांचं आवाहन. 26 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शिर्डी आणि अकोले तालुक्यामध्ये करणार दौरा. शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी मांडव उभारणीच्या कामाला सुरुवात. 29 ऑक्टोबरला आमदार बच्चू कडू अयोध्येच्या दौऱ्यावर. प्रभू रामचंद्र चरणी जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असल्याची बच्चू कडूंची माहिती. तेलंगणात सर्व जागांवरती भाजपचं डिपॉझिट जप्त होईल. तसंच काँग्रेसनं बीआरएसचा जाहीरनामा कॉपी केलाय. केसीआर यांची मुलगी के कविता यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान काँग्रेस भाजपवरती टीका केली. मध्य प्रदेशात तिकीट नाकारल्यामुळे नाराज काँग्रेस आमदार मुन्नालाल गोयल यांच्या समर्थकांचा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या घरासमोर हंगामा. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशातल्या माता बगलामुखी मंदिरात दर्शन घेतलं. महाअष्टमीच्या निमित्तानं पूजाही केली. नेपाळमध्ये 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. बिहारच्या अनेक भागात जाणवले भूकंपाचे धक्के. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.